पर्व न्यूज. आरंभ एका नव्या पर्वाचा. पोलीस उपनिरीक्षक पदाच्या अर्थात PSI भरती परीक्षेसाठी वयोमर्यादा वाढवण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांकडून मागणी केली जात आहे. मात्र राज्य सरकारनं याबाबतचा निर्णय घेतला नाहीये. यानंतर गुरुवारी रात्री उशिरा पुण्यातील शास्त्री रोड परिसरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं. यावेळेस परीक्षार्थींनी आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून आलं. विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी देखील सरकारला ही वय मर्यादा वाढवली जावी अशी मागणी केली होती. राष्ट्रीय काँग्रेसचे नेते शरद पवार, रोहित पवार यांच्यासह काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सकपाळ इत्यादी नेत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या वय मर्यादा वाढवण्याची मागणी केली होती. पुण्यात विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर काही विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवारांनी याचा तीव्र निषेध केला. वयवाढीच्या निर्णयाबाबत सरकारनं गेले 8 ते 10 दिवस विद्यार्थ्यांना अंधारात ठेवलं. परिणामी नाईलाजानं आज विद्यार्थ्यांना आंदोलन करावं लागत आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर केसेस नोंदवल्या जात असल्याची माहिती मिळताच संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी फोनवर बोललो असून विद्यार्थ्यांवर केसेस होऊन त्यांच्या भविष्यावर परिणाम होणार नाही या दृष्टीनं पोलीस यंत्रणांनी विचार करण्याची विनंती केली. पोलीस प्रशासन विद्यार्थ्यांना सहकार्य करेल ही अपेक्षा अशी पोस्ट रोहित पवारांनी एक्सवर केलेली आहे. विद्यार्थी आणि लोकप्रतिनिधींच्या मागण्यांनंतरही राज्य सरकारकडून मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आलेला नाहीये. तसेच MPSCने परीक्षेचे प्रवेशपत्र, परीक्षेबाबतच्या मार्गदर्शक सूचनाही प्रसिद्ध केल्या आहेत. त्यामुळे वयोमर्यादा वाढणार की नाही याबाबत अनेक उमेदवारांमध्ये संभ्रम आहे. लवकरात लवकर वय मर्यादा वाढीचा GR काढला जावा अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. विद्यार्थ्यांवर खूप मोठा अन्याय होतोय. फक्त PSIचा हा मुद्दा नाही तर या पाठीमागेही बरेच कारणे आहेत. प्रशासन आणि MPSC कडून प्रतिसाद मिळत नसल्यानं आज हजारो विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय. कित्येक आमदार आणि खासदारांनी पत्र पाठवले तरी मुख्यमंत्री दखल घेत नाहीयेत. या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आज विद्यार्थ्यांनी केलंय. इथे विरोधी पक्षही नाही, केवळ विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी चालू केलेली चळवळ आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनतेला सांगायचं आहे की आमच्यावरील या अन्यायाची दखल घ्यावी, असे एक आंदोलनकर्ता विद्यार्थी TV9 मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाला. गेल्या शुक्रवारपासून या गोष्टीची चर्चा सुरू आहे. सोमवारी नोटिफिकेशन येईल यासाठी शनिवार रविवारी पोरांनी वाट पाहिली. मागच्या 8-9 दिवसांपासून हे सुरू आहे. खासदारांनी पत्र पाठवली, शरद पवारांचा फोन झाला. एवढं सगळं होत असून देखील तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर हा प्रशासनावर प्रश्न आहे. 1-2 नाही तर लाखो विद्यार्थी बेघर होणार की नाही या संभ्रमात आहेत, असे दुसऱ्या एका स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यानं आंदोलनावेळी सांगितलंय. आरंभ पर्व न्यूज. आरंभ एका नव्या पर्वाचा.